नमस्कार. महाराष्ट्र एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड कसा वापरावा यावरील डेमो व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र एकात्मिक आरोग्य डॅशबोर्डमध्ये मॉड्यूल्स आणि ते कसे हाताळावेत याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवात करण्यासाठी डॅशबोर्डची दिलेली URL dashboard.mhtm.in टाका. तुम्हाला आपोआप लॉग इन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. लॉग इन पेजवर आल्यावर उजव्या बाजूला तुमचा ईमेल आणि पासवर्ड टाकण्याचा पर्याय असेल. हे सर्व सहभाग्यांसोबत ईमेलद्वारे शेअर केले आहे. त्या क्रेडेन्शियल्सचा वापर करा, ते टाका आणि साइन इनवर क्लिक करा. एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात एक पर्याय असेल. प्रोफाईल आयकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचे प्रोफाईल तपशील पाहता येतील. तिथे पासवर्ड बदलण्याचा पर्यायही आहे, जो वापरता येऊ शकतो. पासवर्ड बदलण्यासाठी तुम्हाला आधी तुमचा सध्याचा पासवर्ड आणि मग नवीन पासवर्ड टाईप करावा लागेल. अपडेट पासवर्ड बटनावर क्लिक केल्यावर पासवर्ड बदलेल. तिथे एक साइन आउट बटनही आहे, ज्याचा वापर करून तुम्ही खात्यातून बाहेर पडू शकता. त्याशिवाय काही पेजेस उपलब्ध होतील की इंडिकेटर्स, वेअर डू वी स्टँड आणि स्टार रेटिंग्स. की इंडिकेटर्सवर तुम्ही राज्याचे युजर असल्यास तुम्हाला राज्याचा ओव्हरव्ह्यू दिसेल आणि तुम्ही जिल्ह्याचे युजर असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा ओव्हरव्ह्यू दिसेल. येथे उदाहरणार्थ प्रथम तुम्ही पाहू शकता की आपल्याला विशिष्ट संख्येने KPI दिसतील. 2 माता आणि बाल आरोग्याशी संबंधित, 2 TBशी संबंधित, 2 NCD स्क्रीनिंगशी संबंधित आणि 3 कॅन्सर स्क्रीनिंगशी संबंधित. बाय डिफॉल्ट माता मृत्यूंचा नकाशा दाखवला आहे. होम स्क्रीनवर 2 नकाशे असतील. एक डाव्या बाजूला जो बेसलाईन कालावधीत दाखवलेल्या इंडिकेटरचे मूल्य दर्शवेल. हे बाय डिफॉल्ट 2023-24 या वर्षासाठी सेट केलेले आहे. तथापि तुम्ही हे आधीच्या दुसऱ्या वर्षासाठीही बदलू शकता. उजव्या बाजूला दाखवला जाणारा नकाशा हा चालू कालावधीचा असेल. या नकाशावर एखाद्या विशिष्ट जिल्ह्यावर कर्सर नेल्यास त्या जिल्ह्यासाठी त्या विशिष्ट KPIची संख्याही दाखवली जाईल. कोणते जिल्हे कोणत्या KPIवर तुलनेने चांगली कामगिरी करत आहेत याची ढोबळमानाने तुलना करण्यासाठी लेजंड्स दिले आहेत. याचा उद्देश जिल्ह्यांमध्ये स्पर्धा वाढवणे हा नाही. प्रत्येक जिल्हा हिरव्या रंगात असावा आणि प्रत्येक KPIसाठी त्याने किमान स्थिती गाठलेली असावी, हे यामागील ध्येय आहे. नकाशा झूम इन आणि झूम आउट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. एखाद्या विशिष्ट जिल्ह्यावर उदाहरणार्थ नंदुरबारवर क्लिक केल्यास फक्त त्याच जिल्ह्यासाठीचे मूल्य दाखवण्यासाठी सर्व KPI फिल्टर केले जातील. वरच्या पॅनलमधील या ड्रॉपडाऊनमधूनही जिल्हा निवडता येईल. जेव्हा एखादा जिल्हा निवडला जातो तेव्हा मागे जाण्यासाठी आणि संपूर्ण राज्याचा ओव्हरव्ह्यू पाहण्यासाठी रिसेट डिस्ट्रिक्ट बटनासोबतच बॅक ऑल डिस्ट्रिक्ट्स बटनही वापरता येते. वेगवेगळ्या KPIवर क्लिक करून आणि त्यांचे नकाशे पाहून तुम्ही त्यांच्यावर जाऊ शकता. TBच्या बाबतीत हे लक्षात घ्या की हा कालावधी इतर KPI प्रमाणे आर्थिक वर्षासारखा नसून त्या विशिष्ट वर्षाच्या जानेवारी महिन्यापासूनचा असेल. उपलब्ध असलेल्या KPIमध्ये माता मृत्यू, बाल मृत्यू, TBचे निदान झाले आहे पण त्यांच्या उपचारांना सुरुवात झाली नाही असे रुग्ण यांचा समावेश आहे. TBचे मृत्यू 30पेक्षा जास्त वयाची लोकसंख्या, ज्यांची एका वर्षात BP किंवा मधुमेहाची तपासणी झाली नाही आणि ज्यांची गेल्या 5 वर्षात कॅन्सरसाठी तपासणी झाली नाही अशी लोकसंख्या. लक्षात घ्या की तुम्ही या KPIsवर जाऊ शकता आणि त्यांचे काही समरी नंबर्स नकाशावर लेजंड्सच्या बाजूला दिसतील.
प्रत्येक KPIची शेवटची अपडेट केलेली तारीखही दाखवली जाईल, जेणेकरून त्यातून योग्य अर्थ लावता येईल. यापुढे राज्याप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर केवळ ग्रामीण भागाची आकडेवारी पाहण्यासाठी एक स्प्लिट असेल, किंवा विशिष्ट आकडेवारीतील मुख्य घटकांना ओळखण्यासाठी केवळ शहरी आकडेवारी पाहता येईल. जरी डिफॉल्ट कालावधी आधीच निवडलेला आणि शेअर केलेला असला तरी कॅलेंडर फीचर वापरून तो बदलणे देखील शक्य आहे. त्यामुळे जर फक्त एका विशिष्ट महिन्याचा डेटा हवा असेल तर तो निवडून लागू करता येऊ शकतो. हा डॅशबोर्ड इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. ही लँडिंग पेज किंवा सुरू होणारी होम स्क्रीन याशिवाय इतर पेजेसही उपलब्ध करून दिली जातील. पहिले म्हणजे आपण कुठे आहोत? या पेजवर प्रजनन आणि बाल आरोग्य, TB आणि असंसर्गजन्य रोगांपैकी प्रत्येकासाठी महाराष्ट्राची भारतातील काही राज्यांशी केलेली तुलना स्नॅपशॉट आणि ट्रेंड अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असेल. त्याच वेळी स्टार रेटिंग्स हे पेज देखील उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये प्रत्येक सुविधा आणि तिचे गुण उपलब्ध असतील. स्टार रेटिंग्स पेजवर जिल्हा किंवा राज्याच्या स्तरावर एकत्रित माहिती पाहता येऊ शकेल. याशिवाय जिल्हा यांसारखा एखादा विशिष्ट परिसर प्रकार निवडून त्यातील सरासरी स्कोअर पाहणेही शक्य होईल. येथे सुविधांसाठी कलर कोडिंग देखील लागू केले जाईल. महाराष्ट्र एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड वापरण्याचा हा डेमो आहे. धन्यवाद.